हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय किचन. आज आपण पाहणार आहोत मटण खिमा रेसिपी. त्यासाठी मी बाजारातून अर्धा किलो खिमा आणला आणि त्याला 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलं. इथे मी 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले. एक मोठा टोमॅटोसुद्धा चिरून घेतला. साधारण 1 ते 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली. मसाल्यांमध्ये मी इथे 1 चमचा मीठ, 1.5 चमचा काश्मीरी लाल, 1 चमचा मटण मसाला, अर्धा चमचा तिखा लाल म्हणजेच आपलं लाल तिखट आणि चिमूटभर हळद घेतली आहे. मी इथे हिरव्या मिरच्यांचा सुद्धा वापर करणार असल्याने तिखट थोडं बेतानेच वापरले. इथे काही खडे मसालेसुद्धा मी घेतलेले आहेत. त्यात 2 तमालपत्र, 4 लवंगा, 2-3 तुकडे दालचिनी आणि 7 ते 8 काळी मिरी घेतली आहेत. सोबतच इथे मी साधारण मूठभर कोथिंबीर आणि 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. चला तर मग आता सुरुवात करूया रेसिपीला. सर्वप्रथम मी गॅसवर कुकर ठेवला आणि मध्यम आचेवर गॅस सुरू केला. साधारण 4 ते 5 चमचे इतके अंदाजे तेल घेतलं आणि हे तेल तापल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा इथे मी चांगला परतवून घेतलेला आहे. लक्षात ठेवा, कांदा कच्चा राहता कामा नये. इथे कांदा थोडासा लालसर झाला आहे. आता त्यात आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे. ही पेस्ट चांगली फ्राय करून घ्यायची जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल. तुम्ही बघू शकता इथे आलं लसणाची पेस्ट चांगली फ्राय झालेली आहे. आता आपण सोबतच घेतलेले खडे मसाले सुद्धा ॲड करून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा परतवून घ्यायचे. खडे मसाले परतवून झाल्यानंतर त्यात आपण धुवून ठेवलेला मटणाचा खिमा ॲड करायचा आहे आणि हाय फ्लेमवरती हा खिमा साधारण 8 ते 10 मिनिटे चांगला परतवून घ्यायचा आहे. मी खिमा परतवत आहे आणि आता ह्या स्टेजला खिमा थोडा शिजला की त्याचा रंग बदलतो. तुम्ही सुद्धा बघू शकता खिमाचा थोडासा रंग बदललेला आहे. आता ह्या स्टेजला आपण घेतलेले मसाले, मीठ आणि हळद ही ॲड करायची आणि ते चांगलं एकजीव करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता हे मिश्रण साधारण 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. या स्टेजला तुम्ही यामध्ये चिरलेला टोमॅटो ॲड करू शकता. टोमॅटो थोडा अर्धवट शिजल्यानंतर त्यात 1 ते 2 चमचे साजूक तूप ॲड करायचे. तुपामुळे मटणाला एक वेगळीच चव येते. त्यानंतर मी इथे कोथिंबीरीच्या दांड्या चिरून टाकलेल्या आहेत आणि मग कुकर घट्ट बंद करून त्याला साधारण 7 ते 8 शिट्ट्या मी इथे काढून घेणार आहे. तुम्ही आणलेलं मटण हे जर कोवळं असेल तर 4 ते 5 शिट्ट्यासुद्धा पुरे होतात, पण मला इथे 7 ते 8 शिट्ट्यांची गरज होती. 7 ते 8 शिट्ट्यानंतर हवा पूर्ण रिलीज झाल्यावर कुकर खोलून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकून मस्त उकळी काढून घेतली आणि तुम्ही पाहू शकता इथे मस्त रसरशीत असा खिमा तयार आहे. आहाहा, काय सुंदर दिसतोय हा खिमा. मला तर खाण्याचा मोहच आवरत नाहीये. दुसरीकडे लगेचच पावांना बटर लावून मस्त फ्राय केलं आणि लगेचच सर्व केलं. चला तर मग मंडळी, खाण्यासाठी तयार आहे रसरशीत आणि झणझणीत असा मटण खिमा आणि पाव. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करू शकता आणि अशाच चमचमीत रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
थँक्यू.